अध्यक्ष महाराज, आपण बदल केले। आज मंत्रालयात गेल्यावर पाट्यांचा साईज 2-2, 4-4 फुटाचा झाला, कारण आता आपण आईचं वडिलाचं नाव लिहितो। आणि म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण इतके निर्णय करतो आहे, म्हणून मी एक विधेयक दिलं की महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची त्यांच्या मात्यापित्याप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल यासंबंधीच्या मानकाबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मी डिसेंबरमध्ये इंट्रोडक्शन केलं। अध्यक्ष महाराज, मला आता जेव्हा चर्चेला हे बिल घ्यायचं आहे तेव्हा अध्यक्ष महाराज बॅलेटमधून हे बिल गायब होतं। मी प्रश्न केला की माझं बिल गायब का आहे, तर राज्यपाल महोदयांना इंग्रजीमध्ये या बिलाची प्रत दिली नाही म्हणून बॅलेटमध्ये हे बिल येऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज, याच्यात माझा दोष नाहीये। अध्यक्ष महाराज, डिसेंबरमध्ये इंग्रजी प्रत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अध्यक्ष महाराज हे विधी व न्याय विभागाची असतानाही माता पित्याची जबाबदारीच्या संदर्भात एक गंभीर कायदा ज्यामध्ये मी मागणी केली की एखाद्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांनी माझा पोरगा कर्मचारी आहे, अधिकारी आहे, मला पोसत नाही तर 20% पगार 1 महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जावा, एवढा एक महत्वपूर्ण देशात एक उत्तम क्रांतिकारक निर्णय आई वडिलांच्या संदर्भातला हा करायचा होता। आणि अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये असा वेळ काढूपणा अध्यक्ष महाराज की डिसेंबर पासून इंग्रजी प्रत केली नाही हा माझा दोष नाही, आणि मी इंग्रजीमध्ये प्रत करणार नाही हा माझा निर्णय आहे। मी मराठीतच करेन, पण अध्यक्ष महाराज मी इंग्रजीत प्रत करणार नाही आणि विधी व न्याय विभाग इंग्रजीत पाठवणार नाही म्हणून हजारो माता पिता अध्यक्ष महाराज या नियमाच्या संरक्षणापासून वंचित असणं म्हणजे बुद्धिमत्तेचा उपयोग हा अध्यक्ष महाराज समाजाप्रती आपल्या कर्तव्यापासून वंचित करणारा हा बुद्धिमत्तेचा उपयोग आहे, नियमाचा उपयोग आहे। म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की तुम्ही निर्देश द्या। इंग्रजी कॉपी राज्यपालांनी एकतर जसं अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे तसं राज्यपालांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे। बरं, ते मराठी शिकून घेत नसतील तर कमीत कमी त्यांच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी ट्रान्सलेट करून दिलं पाहिजे। त्यांचं आई वडिलांच्या संदर्भातलं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य आम्हाला आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भातही आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की यापुढे इंग्रजी प्रतीचा आग्रह हा करता कामा नये। आणि आपण जर या ठिकाणी निर्देश देत असाल तर काल बॅलेटमध्ये टाकलं नाही, मग उद्या हे बिल घ्यावं एवढी विनंती आहे।